शरद पवार हे आता बीडमध्ये दाखल झालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार हे आज मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत आणि बीडमधल्या मस्साजोग या गावाच्या हेलिपॅडवर आता शरद पवारांचं हेलिकॉप्टर पोहोचलेलं आपण बघतोय। थोड्याच वेळात शरद पवार हे संतोष पवार यांच्या घरी दाखल होतील। संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन ते त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। बीडमधल्या मस्साजोग या गावामध्ये शरद पवार दाखल झालेले आहेत। सांतवरपर ही भेट असणार आहे आणि त्यासाठी शरद पवार हेलिपॅडवर पोहोचलेले आपण बघतोय। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे हेलिपॅडवर आपण बघतोय पोहोचलेले आहेत। बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या गावामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवारांच्या या दौऱ्याचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच शरद पवार हे आता बीडच्या मस्साजोग या गावातल्या हेलिपॅडवर दाखल झालेले आहेत। सागर सुरसे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सागर, शरद पवार आता दाखल झालेले आहेत। सुमित, आपण पाहिले की खरं तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख जे आहेत त्यांची काही दिवसांपूर्वी हत्या जी आहे ती झालेली पाहायला मिळालेली होती। त्यानंतर आता वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पाहायला मिळाले आणि आज खुद्द शरद पवार जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी या ठिकाणी मस्साजोग गावातील हेलिपॅडवर जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण पाहतोय अनेक नेते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बीडचे खासदार बजरंग सोनवणे असतील, महबूब शेख, आमदार संदीप क्षीरसागर आदी नेते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शरद पवार जे आहेत ते आता त्यांच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट या ठिकाणी घेणार आहेत आणि या भेटीनंतर शरद पवार नक्की काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण पाहतोय मस्साजोग गावामध्ये हेलिपॅड जो आहे त्या हेलिपॅडवरती शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि जिल्ह्यातील सर्वच नेते जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय खरं तर संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी जी आहे ती हत्या झालेली होती आणि या हत्येनंतर राजकीय वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं। आरोप प्रत्यारोप जे आहेत ते मोठ्या प्रमाणात झाले। अगदी मंत्र्यांपर्यंत याचे दागेदोरे जोडण्याचा प्रयत्न देखील विरोधकांकडून झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र आता शरद पवार स्वतः या ठिकाणी या प्रकरणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट जी आहे ते घेणार आहेत आणि या भेटीमध्ये नंतर शरद पवार नक्की काय कशा पद्धतीनं पुढची भूमिका मांडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय शरद पवार आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी या हेलिपॅडवर दाखल झालेले आहेत आणि नक्की आज शरद पवार या भेटीनंतर काय भूमिका मांडतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण पाहिले खरं तर धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं